नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर सईला एका मुलाची गोष्ट सांगत असतो. खरं तर ती आदित्यची आणि त्याची गोष्ट असते आणि तो सईला सांगत असतो की एक मुलगा असतो, त्याच्या बाबावर त्याचं खूप प्रेम असतं. एकदा तो बाबांना विचारतो की बाबा, तुम्हाला पैशाचं काही टेन्शन आहे का? तुम्ही मला त्या जादूच्या पिगी बँकची गोष्ट सांगितली होती ना, तशी पिगी बँक मला घेऊन या आणि मग तुमच्यासाठी मी खूप पैसे जमवेल. आणि मग सागर सईला सांगत असतो की एकदा त्या बाबाने त्याच्या मुलाला पिगी बँक आणून सुद्धा दिली आणि तो मुलगा खरंच ती जादूची म्हणून रोज त्यात पैसे टाकायचा. सई म्हणते की अरे पप्पा, पण त्याचा बाबा तर त्याला फसवत होता ना, कारण ती जादूची पिगी बँक तर नव्हती. सई त्याला विचारते की पण पुढे काय झालं पप्पा? तेव्हा सागर तिला सांगू लागतो, एक दिवस काय होतं की अचानक ती पिगी बँक फुटते. तो मुलगा खूप रडू लागतो. मग त्याचे बाबा त्याला शांत करतात. नंतर त्याचे बाबा त्याला झोपी लावतात आणि मग सकाळी उठल्यानंतर त्याच्या बाबांनी ती पिगी बँक मस्त अशी जोडून ठेवलेली असते. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मुलगा झोपेतून उठतो तेव्हा मात्र जेव्हा टेबलवर तो त्याची पुन्हा पिगी बँक बघतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या बाबांना तो म्हणत असतो की पप्पा, तुला माहितीये का, रात्री एंजल आला होता आणि त्याने माझी पिगी बँक जोडून सुद्धा दिली. सई म्हणत असते की अरे पप्पा, पण त्याला तर कळलंच नाही की त्याचा एंजल त्याचा पप्पाच होता म्हणून. सागर म्हणतो की हो, त्याचा पप्पाच एंजल होता, पण त्याला काही कळलं नाही. सागरची गोष्ट आता इथे संपलेली असते आणि गोष्ट ऐकता ऐकता आता सई सुद्धा झोपी गेलेली असते. इकडे सावनीला मात्र फार टेन्शन येत असतं, कारण ऑफिसमध्ये मुक्ता ही सावनीच्या वरचढ निघालेली असते आणि सावनीला रिजेक्ट करून ॲज अ मॉडेल म्हणून मुक्ताला घेतलेलं असतं. त्यामुळे सावनीची फार जळालेली असते. इतक्यातच तिथे आदित्य येतो. तर आदित्य सावनीला म्हणतो की मम्मा, तू अजून झोपली नाहीयेस का? तर सावनी त्याच विचारांमध्ये असते आणि ती आता जोरात आदित्यवर ओरडते आणि म्हणते की जाऊन झोप ना तुझ्या रूम मध्ये. परंतु आदित्य त्या गोष्टीचं वाईट वाटून घेत नाही. तो उलट सावनीला सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे मुक्ता आता सागर जवळ येते आणि सागरला ती म्हणते की तुम्ही जी गोष्ट सांगितली ती तुमची आणि आदित्यचीच होती ना? सागर आता मुक्ताकडे बघू लागतो. तर मुक्ता मनात म्हणत असते, मी आता आदित्यला ह्या गोष्टीची जाणीव करून देणार आहे की तुम्हीच त्याचे खरे एंजल आहात. मुक्ताच्या आईकडे आदित्य काउन्सिलिंग साठी येतोय आणि या गोष्टीचा मी फायदा करून घेणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्ताने सर्वांसाठी पोहे बनवलेले असतात. बापूंना पोहे फारच आवडतात. तर इंद्रा म्हणत असते की बाई ग, ह्या पोह्यांमध्ये किती सारं खोबरं घातलंय, मी तर माझ्या मावऱ्यांसाठी वाचवून ठेवलं होतं ते. बापू इंद्राला म्हणतात की अगं इंद्रा, काय चाललंय तुझं? सुनबाईने एवढे छान पोहे बनवले तरी सुद्धा तू तिला नावच ठेवतीयस आणि खोबऱ्याचं एवढं काय घेऊन बसली? अजून भरपूर खोबरं आणता येईल. तितक्यातच आता तिथे सागर येतो. तर बापू सागरला म्हणत असतात की सागऱ्या, अरे सुनबाईने बघ किती छान पोहे बनवले, एकदा खाऊन तर बघ. इंद्रा मनाशीच म्हणत असते की सागरला माझ्या हातचे मावरेच आवडतील, त्याला काही हे पोहे वगैरे नाही आवडणार. तर आता त्या प्लेट मधला एक चमचा पोहे खाऊन बघतो आणि सागरला खूप आवडतात. सागर म्हणतो की खरंच बापू, एक नंबर झालेत हा पोहे. सागरही हे आता मुक्ताने बनवलेल्या पोह्यांचं कौतुक करू लागतो. त्यामुळे इंद्राला फार राग येत असतो. इंद्रा मनातच म्हणत असते की माझ्या सागराला कधीपासून मी बनवलेल्या भाज्यांपेक्षा हिच्या हातचं जेवण आवडायला लागलं. सागर इंद्राला देखील ते पोहे खाऊ घालत असतो, परंतु इंद्रा म्हणते की मला नाही खायचे हे पोहे, यात काही सोडे वगैरे घातलेले नाहीयेत. मुक्ता सुद्धा इंद्राला म्हणत असते की एकदा तर खाऊन बघा. सागर मुक्ताचं कौतुक करत असतो, ते मात्र इंद्राला अजिबात पचत नसतं. सागर मुक्ताला म्हणतो की मी ऑफिसला निघालोय, तुम्ही पण येताय ना माझ्यासोबत? मुक्ता म्हणते की हो, मी पण येतेय. इंद्राचा चेहरा तर पूर्णपणे पडलेला असतो आणि सागरला हे माहित असतं की इंद्राला वाईट वाटलंय. त्यामुळे आपल्या आईला खुश कसं करायचं हेही सागरला चांगलं माहित असतं. सागर लगेच आता इंद्राजवळ जातो. इंद्राला म्हणतो की आई, तुझ्या हातचं मस्त पापलेट बनवून दे हा आज मला डब्याला, कारण मला तुझ्या हातचं पापलेट खूप आवडतं. तर इंद्रा म्हणते की हो का सागऱ्या, मी आज तुला मस्त पापलेट बनवून देते. इंद्राचा चेहरा लगेच खुलतो. तर मुक्ताने हे सगळं बघितलेलं असतं, कारण मुक्ताने पोहे बनवलेले असतात आणि ते सागरला आवडले असतात, म्हणून इंद्राचा चेहरा पडलेला असतो. परंतु आईचं मन जपण्यासाठी सुद्धा सागरने प्रयत्न केलेला असतो आणि ती गोष्ट मुक्ताला फार आवडते. तर इकडे सावनी भरपूर असा मेकअप करत असते आणि ऑफिसला जाणार असते. तितक्यातच तिथे आदित्य येतो आणि आदित्य तिला म्हणतो की मम्मा, स्कूलमधून हे काउन्सिलिंगचं लेटर आलंय, यावर असं काहीतरी तो माधवी म्हणणार. तेवढ्यातच सावनी त्याला थांबवते. सावनी म्हणते की हे बघ बेटा, मला आधीच ऑफिसला जायला खूप उशीर झालाय. तू एक काम कर, जो काही पत्ता त्याच्यावर असेल त्यांना तू भेटून ये आणि तुझ्या मनातले जे काही प्रश्न असतील त्यांना तू विचार. आदित्य म्हणतो की हो का मम्मा, म्हणजे माझ्या मनातलं मी सगळं काही बोलू शकतो? तेव्हा सावनी म्हणते की हो, तुला जे काही वाटतंय ते तू बोल. त्याने आता सगळा मोठा प्लॅन बनवलेला असतो की माधवीला नक्की काय काय बोलायचं ते. तर इकडे मुक्ता ऑफिसमध्ये येते. मुक्ताने पूर्णपणे डॉक्टरचा वेश धारण केलेला असतो आणि अशा वेशमध्ये ती आता ऑफिसमध्ये येते. तर स्टाफ विचारतो की अरे वा, तुम्ही तर एकदम डॉक्टर प्रमाणे दिसताय. सागर म्हणतो की त्या काही डॉक्टर सारख्या दिसत नाही, त्या डॉक्टरच आहे, डेंटिस्ट आहेत. मुक्ता लगेच तिचे
वेगवेगळे वेश दाखवायला सुरुवात करते. मिहीर म्हणतो की थांब वहिनी, आता जेव्हा सर्वजण येतील ना तेव्हा तू तुझे लुक्स दाखव. त्यामुळे तू आता हे ॲप्रन असंच राहू दे आणि सगळ्यांना आल्यावर मग दाखव. तेवढ्यातच सावनी तिथे येते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे इथे. सागर म्हणतो की लुक टेस्ट चालू आहे. तर सावनी म्हणते की सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर आल्याशिवाय तुम्ही लुक टेस्ट कशी काय घेतली. सागर म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला कालच सांगितलंय की माझ्या ऑफिसची मॉडेल म्हणून फक्त मुक्ताच काम करणार आहे, मग यात अजून काय चर्चा करायची आहे. सावनी म्हणते की सागर तुला तर मॅनेजच नाहीये, सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर आल्याशिवाय मीटिंग सुरू होत नाही. आणि ते जोशी आणि सराफ आहे त्यांना मुक्ता मॉडेल म्हणून अजिबात आवडलेली नाहीये. आता मुक्ताच्या लक्षात येतं की सावनीनेच त्यांचे कान भरलेले असणार. सावनी म्हणत असते की कसं आहे ना, असं डायरेक्ट कोणी मॉडेल होत नाही. मॉडेल होण्यासाठी 4 चौघांमध्ये फिरावं लागतं. आता मुक्ताला माझ्यासोबत कॉम्पिट करावं लागेल आणि हो, जर ती जिंकली तर मग मी माघार घेईल. परंतु जर ती ह्या कॉम्पिटिशन मध्ये हरली तर मात्र तिला ऑफिस मधून कायमचं बाहेर निघावं लागेल. चला, तुम्हाला चॅलेंज मंजूर आहे का. तेव्हा मुक्ताने काही म्हणायच्या आतच सागर म्हणतो की हो, आम्हाला चॅलेंज तुझं मंजूर आहे. मुक्ता सागरचा हात पकडत असते आणि म्हणत असते की प्लीज चॅलेंज करू नका. तर सावनीला असं वाटतं की आता नक्कीच मुक्ता हरणार. सावनीला असं वाटत असतं की आता मुक्ता घाबरलीये म्हटल्यावर ती काही हे कॉम्पिटिशन जिंकू शकत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आदित्य माधवीकडे काउन्सिलिंग साठी आलेला असतो. माधवी म्हणते की चल बाळा, मी आता तुला प्रश्न विचारते. आदित्य म्हणतो की थांबा, आधी माझं काय काम आहे ते बघा. आदित्य लगेच माधवी समोर पैशाचं पाकिट ठेवतो. आदित्य म्हणत असते की बापरे, हा मुलगा तर खूपच पुढचा आहे आणि उद्धट दिसतोय, याला तर डायरेक्ट अ पासून शिकवावं लागणार. इकडे मुक्ता सागरला म्हणत असते की अहो, मी एक डेंटिस्ट आहे आणि मला हे सगळं नाही जमणार. सागर मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही जरा शांत बसा आणि असं म्हणत तो मुक्ताच्या तोंडावर हात ठेवतो. मला माहितीये की तुम्ही सईची आई आहात आणि ती सावनी सईची आई जरी असली तरी सई तिला आई मानत नाही आणि तुम्हाला सईसाठी हे जमवावंच लागेल आणि सईसाठी तुम्हाला या कॉम्पिटिशनसाठी तयार व्हावं लागेल. त्यामुळे मुक्ता आता कॉम्पिटिशनसाठी तयार झालेली असते. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.